हॅलो हाय नमस्ते, कसे आहात सर्वजण. तर आज आम्ही आलेलो आहोत आमच्या बाळाची सटवाई करण्यासाठी. आणि गाव आमचं इथून साधारणतः 2 ते 2.5 किलोमीटर आहे. आणि एवढ्या लांब बघा, आता इथं काहीच नाही आणि सटवाई इथं आहे. सगळ्यांना माहीत असेल की सटवाई ही गावाच्या जवळच असते. पण ही सटवाई एवढ्या लांब का बरं आहे ह्याची स्टोरी आमचा आप्पा सांगतील. सांगा. पहिली प्लेगची साथ म्हणून त्याला प्लेगच्या रोग आलता त्यावेळेस जुनं गाव इथं होतं मुलाचं. त्यावेळेस लोकांची लई त्यावेळेस लोकांचं नुकसान झालं. त्यामुळं लोक गाव सोडून दुसरीकडे जाऊन राहिले ते तिथं गाव बसवलं मला. तेच की, पण ती साथ कशामुळे येत होती? पहिली उंदरामुळे साथ येत होती ती. पहिलं म्हणजे आजार असल्यावर म्हणजे रोगराई असल्यामुळे एवढं इलाज नव्हता काय झालं एवढं. त्यामुळं गाव सगळं पूर्ण उठून आमचं गाव खाली गेलं 2 किलोमीटरवर. सांगा. तर आता तुम्ही स्टोरी ऐकल्याप्रमाणे शॉर्टमध्ये स्टोरी ऐकली. तर पहिलं गाव आमचं इथं होतं बघा. ते इकडं सगळीकडे शेतीचं आहे, म्हणजे इथं सटवाई गावाच्या साईडला सटवाई असते. तर इथं बघा आता सगळी शेतीच आहे. तर तिकडे आम्ही गाडी लावली, तिकडं दाखवतो गेल्यावर तुम्हाला गाव काय ते. तर गावाची स्टोरी पण आम्ही तिथे गेल्यावरच सांगतो थोडक्यात. तर बघा, आम्ही इथं गाड्या लावलेल्या आहेत सगळे, म्हणजे आमच्या 2 गाड्या आहेत तिथं. आणि आम्ही सटवाई करायसाठी आलो होतो. तर पहिले दिसतंय मैदान, तुम्ही मैदान दाखवा. बघा, ही पूर्ण गायरान आहे. ह्याला गायरान म्हणते ते आमच्या इकडे. आणि असंच काय म्हणतात त्याला, एकाला स्मशानभूमीत नेसतो, दुसरा अजून तोपर्यंत मरत होता असं म्हणतात. त्याच्यामुळे इथून गाव उठून आता 2-2.5 किलोमीटर तिकडे आमचं गाव गेलेलं आहे. आणि इथं थोडेफार अजून घरं आहेत. तर पहिली प्लेगची अशी स्टोरी आहे, तुम्हाला सांगतो. बघा, पहिली जुनी घरं तिकडे आहेत बघा, आहेत आतमध्ये. अजून इकडे लोक राहते ते. त्यावेळेस लोकांचं लय नुकसान झालं रोगामुळं. लय लोक मेले होते. त्याच्यामुळं गाव उठून तिकडे गेले. आणि आता जिथं गाव होतं तिथं शेती करते ती लोक. आता शेती चांगली चालू आहे इथं. तर कशी वाटली आमच्या गावाची स्टोरी नक्की कमेंट करून सांगा.